शिक्षक मित्र हो नमस्कार. आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये 10 ते 20 संख्यांच्या लेखनाच्या टप्प्यातील 14 आणि 15 या संख्यांचे लेखन कसे शिकवायचे हे पाहिले. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 16 या संख्येचे लेखन कसे शिकवायचे हे पाहणार आहोत. याचे मुख्य उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांना 16चा अर्थ म्हणजेच 1 दशक आणि 6 एकक समजावून सांगणे आणि 16 या संख्येचे लेखन करणे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना 1 दशक म्हणजेच 10 एकक हे समजावून सांगण्यासाठी या ठिकाणी मी 10 रिकाम्या चौकटी घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये 10 वर्तुळ घेतलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहत असाल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे मी एका ठिकाणी घेतलं आहे आणि त्याचं कारण असं की हा एक 10चा बंच आहे. हे विद्यार्थ्यांना जर आपण समजावून सांगितलं तर त्यातूनच 10 एकक एकत्र केले तर त्याचा 1 दशक होतो. हे आपल्याला विद्यार्थ्यांना व्यवस्थित समजावून सांगता येतं. खरं तर आपल्याला 16 या अंकाकडे घेऊन जाण्यासाठी 1 दशक आणि त्याचबरोबर या ठिकाणी मी पुन्हा 10चे चौकोन घेतलेले आहेत, मात्र त्या ठिकाणी 6 हे वर्तुळ घेतलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी बघत असाल 1 2 3 4 5 6 हे सुट्टे 6 आहेत म्हणून आपण त्याला 6 एकक असे म्हटलेलं आहोत. आणि यातूनच मग संख्या तयार कोणती होते? ती होते 1 दशक आणि 6 एकक बरोबर 16. या संख्येचं ज्ञान त्या विद्यार्थ्याला अगोदरच्या स्तरामध्ये झालेलंच आहे. त्याचं थोडंसं दृढीकरण आणि त्याच्यावरून त्याचं संख्येचं लेखन इकडे आपण हळूहळू जायचं आहे. आपण दुसरं एक उदाहरण पाहूया. या ठिकाणी आपण 10 सफरचंदांचा एक बंच केला आहे. तो झाला 1 दशक आणि इथे आपण 6 सुट्टे सफरचंद घेतलेत. 1 2 3 4 5 6 ते झाले 6 एकक आणि यावरूनच जे आपण मगाशी संकल्पना पाहिली ती म्हणजे 1 दशक आणि 6 एकक बरोबर 16. अजून एक छोटंसं उदाहरण आपण बघूया. या ठिकाणी आपण 2 बॉक्समध्ये संत्री घेतलेत. एका बॉक्समध्ये 10 संत्री घेतलेत. याचाच अर्थ असा की हे 1 दशक आहे आणि या ठिकाणी 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजेच 6 एकक आहेत आणि 1 दशक आणि 6 एकक बरोबर 16 हा अंक तयार होतो. हे आपल्याला त्यांना समजावून सांगायचे आणि हे एकदा विद्यार्थ्यांचं दृढीकरण झालं, 16 अंक हा त्यांना व्यवस्थित ओळखता आला की मग आता मात्र आपल्याला त्यांना घेऊन जायचंय ते लिखाणाकडे. मग हे लिखाण करण्याच्या पूर्वी त्यांना जर त्यांच्या आवडीच्या जर कृती आपण त्यांना दिल्या तर ते अधिक त्याच्यामध्ये रममान होऊन जातात. यासाठी खूप चांगली आणि सहज आपल्याला वर्गात घेता येईल अशी कृती म्हणजे रंगभरण. या ठिकाणी 1 दशक आणि 6 एकक 16 याच्यामध्ये आपल्याला रंग भरायचा आहे. तर तुम्ही इथे बघत असाल, इथे या पद्धतीने जर त्यांना सराव दिला तर विद्यार्थ्यांचं दृढीकरण खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. अजून एक विद्यार्थ्यांना आवडणारी गोष्ट म्हणजे ट्रेसिंग. या ट्रेसिंगच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही त्या विद्यार्थ्यांचं लिखाण हे सुधारू शकता. या ठिकाणी बघा, हा जो 1 आहे, या 1चा जो आकार आहे तो या पद्धतीने 1 दशक आणि 6 एकक असं जे ट्रेसिंग करून सुद्धा तुम्ही विद्यार्थ्यांना समजावून देऊ शकता. त्याचबरोबर 16 हा अंक त्याचं लेखन त्या विद्यार्थ्याला आता समजलं की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या फळ्यावर असे 10 ते 20 पर्यंतचे जे अंक आहेत ते अंक लिहून त्यातील 16 या संख्येला गोल करा आणि किती वेळा 16 हा अंक आलेला आहे ते पाहून तो अंक तुमच्या वहीत तेवढ्याच वेळा लिहा असं तुम्ही सांगू शकता. तर शिक्षक मित्र हो, अशी जर छोटी छोटी कृती आपण घेतली तर याच्यामधूनच विद्यार्थ्यांना 16 या
अंकाचं लेखन आपल्याला समजावून देता येईल. तर भेटूया 17 आणि 18 या अंकासाठी पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.